राज्य सरकारची केंद्राकडे किल्ले हस्तांतरणाची विनंती. फडणवीस सरकारचा गडकिल्ले संवर्धनात पुढाकार. भारतीय इतिहासात शिवरायांचं योगदान मोठं. गडकोट देत आहेत मराठा साम्राज्याच्या बलाढ्य इतिहासाची साक्ष. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले अनेक गडकोट शेवटची घटका मोजत असताना आता राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना पत्र पाठवून छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतून राज्याच्या पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित करण्याची विनंती केली आहे. मराठा साम्राज्याच्या बलाढ्य इतिहासाची साक्ष देणारे महाराष्ट्रातील 54 गडकिल्ले हे केंद्र संरक्षित असून 62 गडकिल्ले राज्य संरक्षित किल्ले आहेत. राज्य शासन किल्ल्यांच्या संरक्षणासाठी विविध प्रकारे प्रयत्न करत आहे. जर हे किल्ले राज्याच्या अखत्यारीत देण्यात आले तर त्यांची देखभाल अधिक प्रभावीपणे केली जाऊ शकते, असं शेलार यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये 12 ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश करण्यासाठी शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पॅरिसमध्ये शासकीय प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या किल्ल्यांच्या संरक्षणासाठी तज्ज्ञांचा वापर केला जात असून काही खाजगी संस्था CSRद्वारे निधी देण्यास तयार असल्याची माहिती शेलार यांनी दिली आहे. शिवाय महायुती सरकारचा गडकोटांच्या बाबतीत कायमच पुढाकार राहिला आहे. ज्या शिवाजी महाराजांनी परकीय शासकांची जुलमी राजवट उलथून टाकत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते शिवराय एक दूरदर्शी राजा होते. त्यांनी एक कार्यक्षम प्रशासकीय व्यवस्था स्थापन केली ज्यामध्ये न्याय, गुणवत्ता आणि कल्याण यावर भर देण्यात आला. त्यांच्या नाविन्यपूर्ण लष्करी आणि गनिमी युद्धाच्या रणनीतींनी लढाई लढण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणली. त्यांच्या शौर्याचा दगदगता इतिहास येणाऱ्या पिढ्यांनाही माहीत व्हावा आणि त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी मराठ्यांच्या पराक्रमाचे मूक साक्षीदार म्हणून उभ्या असलेल्या या गडकिल्ल्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. हे गडकोट केवळ शौर्याचं प्रतीकच नाहीत तर एक सांस्कृतिक धरोहर देखील आहेत. किल्ले भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतून राज्याच्या पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी केंद्राला पत्र पाठवण्याची महायुती सरकारची ही कृती किल्ल्यांच्या संवर्धनासाठी उचललेलं पहिलं पाऊल आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.